नमस्कार, मी मधुरिमा. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज आपण डिस्कस करणार आहोत मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन. पण कुठला टॉपिक आहे तर आजचा जो सब्जेक्ट आहे तो मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, म्हणजेच थोडक्यात आपण मॉलिक्युलर बायोलॉजीवरती जे काही क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात त्याबद्दल इथे डिस्कस करणार आहोत, जेणेकरून तुमचे खूप सारे कॉन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होऊ शकतात. आणि म्हणून आपण ही सिरीज सुरू केली होती, टेस्ट MCQs डिस्कशन सिरीज. त्यामध्ये आपण बघणार आहोत पर्टिक्युलरली ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स जे आहेत ते. आणि फर्स्ट क्वेश्चन बघूयात. द बॅकबोन इन द पॉलिन्यूक्लियोटाइड चेन इज फॉर्म ड्यू टू. आता बॅकबोन जो आहे पॉलिन्यूक्लियोटाइड चेनमध्ये जो काही बनलेला आहे तो कुठल्या पर्टिक्युलर कॉम्पोनेंट्सने बनलेला आहे ते आपण बघूया. तिथे ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. शुगर, फॉस्फेट, नायट्रोजिनियस बेसेस. मग ह्या तिन्हींपैकी कुठल्या पर्टिक्युलर कॉम्पोनेंटपासून पॉलिन्यूक्लियोटाइड चेन बनलेली आहे. आता ही जी चेन आहे ही काय म्हटले त्यांनी, न्यूक्लियोटाइड चेन म्हटलेली आहे. न्यूक्लियोटाइड्स कशामध्ये प्रेझेंट असतात? ऑब्वियसली तुम्हाला माहिती आहे की काय आहे, DNA आणि RNAमध्ये न्यूक्लियोटाइड चेन प्रेझेंट असते. पण पॉलिन्यूक्लियोटाइड चेन जी आहे ती DNAमध्ये प्रेझेंट असते किंवा RNA पण कन्सिडर करा. हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत अशा टाईपमध्ये त्यांची अरेंजमेंट असते. ठीक आहे, अशा टाईपमध्ये ही चेन असते. सो दीज आर द टू पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. नाव हेअर द न्यूक्लियोटाइड्स इज प्रेझेंट. तुम्हाला माहिती आहे की ते काय प्रेझेंट असतात, न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट असतात. मग ही जी काही चेन बनलेली आहे ती कुठल्या दोन कॉम्पोनेंटपासून बनलेली आहेत हा क्वेश्चन विचारला आहे. मग तुम्हाला ह्यापैकी कुठले करेक्ट ऑप्शन्स आहेत ते सांगायचं आहे. ऑप्शन 1 and 2, 2 and 3, 1 and 3 and 3 ओनली. आता आपण खूप वेळेस म्हटलो आहे की पॉलिन्यूक्लियोटाइड चेन जी आहे त्याचा बॅकबोन काय आहे, शुगर आणि फॉस्फेट. दॅट इज मेड अप ऑफ द शुगर फॉस्फेट. सो शुगर अँड फॉस्फेट ज्यामध्ये असेल ते करेक्ट ऑप्शन. सो द ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट. मग तुम्ही म्हणणार नायट्रोजिनियस बेसिस. नायट्रोजिनियस बेसिस हे बॅकबोन नाही आहेत, ते मिडलला प्रेझेंट आहेत. ठीक आहे, सो त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स प्रेझेंट आहेत, ते मिडलला प्रेझेंट आहे. बट बॅकबोन जो असणार आहे तो शुगर आणि फॉस्फेटचा असणार आहे. कशा पद्धतीने त्यांची अरेंजमेंट असते ते आपण बघूया डायग्राम थ्रू. सो सी, दिस इज द शुगर फॉस्फेट बॅकबोन. हा जो आहे पेंटागोनल, आपल्याला माहिती आहे रायबोज शुगर प्रेझेंट असते. रायबोज शुगर ही काय आहे, 5 कार्बन शुगर आहे. सो 5 कार्बन शुगर अशा पद्धतीने दाखवली आणि त्याला काय आहे, एक फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. म्हणजेच हा जो पॉलिन्यूक्लियोटाइडचा पार्ट आहे जो ब्लूमध्ये दिसतो तो कशापासून बनला आहे, शुगर आणि फॉस्फेटपासून बनलेला आहे. मग मध्ये तुम्हाला काय दिसते, दीज आर द नायट्रोजिनियस बेसिस. मग हे जे काही नायट्रोजिनियस बेसिस आहेत ते पेअर्समध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे ॲडेनाईन ऑलवेज पेयर्स विथ वॉट, पेयर्स विथ द थायमिन. हाऊ मेनी हायड्रोजन बॉन्ड्स आर देअर, 2 हायड्रोजन बॉन्ड्स. किंवा गॉनिन हा जो आहे तो कशासोबत, सायटोसिनसोबत. किती हायड्रोजन बॉन्ड, 3 हायड्रोजन बॉन्ड. विचारलं काय, शुगर फॉस्फेट बॅकबोन जो आहे, पॉलिन्यूक्लियोटाइड चेनचा बॅकबोन काय आहे तर तो आहे शुगर फॉस्फेट. सो द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज द शुगर फॉस्फेट. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. प्युरिन्स इन्क्ल्यूड, ऑप्शन्स आहे ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन. आता प्युरिनमध्ये काय प्रेझेंट असतं त्यासाठी काही ऑप्शन्स बघूयात. 1 ओनली, 1 and 2 ओनली, 3 ओनली अँड 3 and 4 ओनली. आपल्याला माहिती आहे की हे काय आहेत, नायट्रोजिनियस बेसिस. त्यांना 2 कॅटेगरीजमध्ये डिवाइड करू शकतो, प्युरिन्स आणि कशामध्ये, पिरिमिडिन्समध्ये. सो प्युरिन्स आणि पिरिमिडिन्समध्ये काय प्रेझेंट आहे, प्युरिन्समध्ये काय प्रेझेंट आहे, ॲडेनाईन अँड ग्वानिन. पिरिमिडिन्समध्ये काय आहे, थायमिन, सायटोसिन आणि युरॅसिल हे पिरिमिडमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग आता विचारले प्युरिन्समध्ये ॲडेनाईन आणि ग्वानिन. सो ऑप्शन 1 and 2 इज द करेक्ट. बघा ऑप्शन 1 and 2 कुठे, ऑप्शन नंबर 2मध्ये. सो द करेक्ट ऑप्शन इज द 1 and 2 ओनली. दॅट मीन्स द ॲडेनाईन अँड ग्वानिन इज प्रेझेंट इन द प्युरिन्स, राईट. नेक्स्ट इज द हिस्टोन प्रोटीन्स आर रिच इन. ऑप्शन्स आहेत लायसिन, अर्जिनिन, ट्रिप्टोफॅन अँड व्हॅलिन. ह्या कुठल्या अमायनो ॲसिड्स जे आहेत जास्तीत जास्त प्रेझेंट असणार आहेत, कुठे तर हे जास्तीत जास्त हिस्टोन प्रोटीनमध्ये कुठे प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे, हे त्यांनी विचारलेलं आहे. मग इथे ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. 1 and 2 ओनली, देन 2 and 3 ओनली, 3 and 4 ओनली अँड 4 ओनली. सो हिस्टोन प्रोटीनमध्ये जास्तीत जास्त काय प्रेझेंट असणार आहे तर लायसिन आणि अर्जिनिन हे प्रेझेंट असणार आहे. सो दॅट हिस्टोन प्रोटीन जो आहे तो आपल्याला माहिती आहे की त्यांचा जो पूर्ण हिस्टोन तयार झालेला आहे तर त्यांचे 4 पार्ट्स आहे. म्हणजे H2A, H2B, त्यानंतर H3 आणि नंतर H4 असे हिस्टोनचे 4 पार्ट्स आहेत. हे जे 4 पार्ट्स आहेत, हा H2A, H2B जे आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काय असणार आहे, लायसिन आणि H23 आणि H24मध्ये अर्जिनिन. म्हणजेच लायसिन अँड अर्जिनिन जो आहे
हा जो आहे अमायनो ॲसिड्स आहेत हे जास्तीत जास्त कुठे प्रेझेंट असणार आहे, हे जास्तीत जास्त प्रेझेंट असणार आहे हिस्टोन प्रोटीन्समध्ये. सो दॅट इज रिच इन व्हॉट, द रिच इन लायसिन अँड अर्जिनिन. सो द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज द 1 and 2. 1 and 2 कुठे आहे, फर्स्ट ऑप्शनमध्ये. सो दिस इज व्हॉट, दिस इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग एन्झाईम डिड नॉट अफेक्ट द ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशनचा एक्सपेरिमेंट तुम्ही बघितला असेल. ट्रान्सफॉर्मेशनचा एक्सपेरिमेंट म्हणजेच असं कुठलं मटेरियल आहे की जे वन जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होतं, त्याला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन. आणि ट्रान्सफॉर्मेशनचा हा एक्सपेरिमेंट कोणी कॅरी आउट केला होता, तर ग्रिफिथ नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी हा एक्सपेरिमेंट कॅरी आउट केला होता. त्यांना काय प्रूव्ह करायचं होतं, त्यांना प्रूव्ह करायचं होतं की जे काही ट्रान्सफर होतं ते काय आहे, दॅट इज नथिंग बट दॅट इज द DNA. कारण की दुसरा कुठलाच पार्ट जो आहे तो ट्रान्सफर होत नाही एक जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये. देअर इज द ओनली DNA इज द जेनेटिक मटेरियल विच ट्रान्सफर्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. सो विचारलं काय, विच ऑफ द फॉलोइंग एन्झाईम डिड नॉट अफेक्ट द ट्रान्सफॉर्मेशन. खालीलपैकी कोणते एन्झाईम अफेक्ट करत नाही ट्रान्सफॉर्मेशनसाठी. ऑप्शन्स आहेत RNAs, प्रोटीएजेस, DNases अँड सेल्युलेज. आता ASE म्हणजेच तुम्हाला कळालं असेल हे काय आहेत, हे आहेत एन्झाईम्स, बरोबर. आता RNAs असं जर मी म्हटलं तर RNAs काय करतो, RNAला लाईज करतो. दॅट मीन्स इट लाईज RNA. म्हणजेच मी असं म्हणू शकते RNA जिथे प्रेझेंट आहे त्यांना लाईज करणार. प्रोटीन्स, प्रोटीन लाईज म्हणजे प्रोटीनचं जिथे प्रेझेंट आहे त्याचं प्रोटीनचं काय करणार आहे, लिसिस करणार आहे. इथे काय आहे, DNAचं लिसिस करणार आहे. त्यानंतर this is the cellulase. So cellulase is the not, we cannot say that is the enzyme, पण हे cellulase एक component आहे. सो ह्याला आपण कन्सिडर नाही करूयात, ठीक आहे. सो अशा प्राईजचे काय आहेत, तर विच ऑफ द एन्झाईम डिड नॉट अफेक्ट द ट्रान्सफॉर्मेशन. मग जर एक सेल आहे तुमच्याकडे, फॉर एक्झाम्पल ही एक सेल आहे ज्याला आपण म्हणू शकतो ही डोनर सेल आहे, आणि ही एक सेल आहे ही काय आहे, ॲक्सेप्टर सेल आहे. आता डोनर सेलमधून ॲक्सेप्टर सेलमध्ये काय ट्रान्सफर होत असतं, तर तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यामधून काय ट्रान्सफर होतं, फक्त आणि फक्त DNA ट्रान्सफर होत असतो, ठीक आहे. मग तुम्ही ह्या सेलमध्ये काय केलं, तर ह्या सेलमध्ये RNases टाकले, प्रोटीएजेस टाकले, सेल्युलेजेस टाकले, हे सगळे टाकले, तर काय होणार आहे, RNAचं लिसिस होईल, प्रोटीनचं लिसिस होईल. जेवढे काही प्रोटीन प्रेझेंट होते त्यांचं लिसिस होईल, RNAचं लिसिस होईल. मग तुम्ही जर DNA टाकला तर DNAचं पण काय होईल, लिसिस होईल. DNA जर टाकला तुम्ही तर DNAचं पण काय होईल, लिसिस होईल. आणि जर DNAचं लिसिस झालं तर DNA हा ट्रान्सफर होणारच नाही, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन इथे कामच नाही करत आहे, राईट. म्हणजेच तुम्हाला ह्या सेलमध्ये काय, तुम्ही RNAs टाकले तरी चालतील, प्रोटीएजेस टाकले तरी चालतील, किंवा सेल्युलस टाकले तरी चालतील, पण तुम्ही DNAs टाकायचे नाहीत, कारण की त्यामुळे काय होईल, DNA लाईज होईल. आणि DNA जर लाईज झाला तर ट्रान्सफॉर्मेशन कॅरी आउट होणार नाही. सो विच ऑफ द फॉलोइंग एन्झाईम डिड नॉट अफेक्ट द ट्रान्सफॉर्मेशन. सो द करेक्ट ऑप्शन इज व्हॉट. ऑप्शन्स बघूयात. 2 ओनली, 4 ओनली, 1, 2, 4 ओनली अँड 1 ओनली. आता यापैकी कोणते अफेक्ट करत नाही. तुम्ही RNAs टाकला तरी काही फरक नाही पडला, प्रोटीएजेस टाकला तरी काही फरक नाही पडला, सेल्युलस टाकला तरी काही फरक नाही पडला. सो हे जे 3 आहेत, हा आणि हा, हे ट्रान्सफॉर्मेशनला अफेक्ट करणार नाही आहेत. सो द करेक्ट ऑप्शन इज द 1, 2 अँड 4. DNA जर टाकला तर DNA काय होईल, लिसिस होईल आणि ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही. बस हाच कॉन्सेप्ट आहे. सो द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज द ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. व्हायरसेस विथ द RNA जेनेटिक मटेरियल आर. खालीलपैकी कोणते असे व्हायरसेस आहे ज्यांचं जेनेटिक मटेरियल जे आहे ते RNA आहे. मग अशा व्हायरसेसला आपण काय म्हणतो ज्यांचं जेनेटिक मटेरियल RNA आहे, रेट्रो व्हायरसेस, राईट. सो खाली त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहे की कुठले व्हायरसेस आहेत ते तुम्हाला सांगायचं. TMV व्हायरस, HIV व्हायरस, QB बॅक्टेरियोफाज अँड T2 बॅक्टेरियोफाज. आता ह्यापैकी कोणते RNA कंटेनिंग आहेत. ऑप्शन्स बघा. 1 ओनली, 4 ओनली, देन 1, 2, 3 ओनली अँड 4th वन इज द 2 ओनली. आता आपल्याला माहिती आहे टोबॅको मोझॅक व्हायरस कुठे प्रेझेंट आहे, टोबॅको प्लांट्समध्ये. आणि हे जे काही प्लांट्समध्ये आहे त्याचा अगोदर स्टडी केलं गेलं आणि सांगितलं की त्यांचं जेनेटिक मटेरियल RNA आहे. सो TMVचं जेनेटिक मटेरियल RNA. HIV वी नो दॅट. HIV काय आहे, तर ह्याचं जेनेटिक मटेरियल RNA. म्हणून आतापर्यंत कुठलंही अशी इफेक्टिव्ह ड्रग HIV वरती निघालेली नाही आहे, कारण की तो काय होतो, तो फ्लेक्झिबल आहे, अनस्टेबल आहे, ट्रान्सफॉर्मेशन खूप फास्टली होतं, त्याच्यामध्ये चेंजेस खूप फास्टली घडून येत आहेत. सो
जेनेटिक मटेरियल HIV पण काय आहे, RNA आहे. मग ऑप्शन दिले T2 बॅक्टेरियोफाज अँड QB बॅक्टेरियोफाज. T2 बॅक्टेरियोफाजमध्ये जे आहे ते RNA जेनेटिक मटेरियल नाही आहे. ओनली द QB बॅक्टेरियोफाज इज देअर हु इज हॅव्हिंग द RNA ॲज द जेनेटिक मटेरियल. मग ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन, बोथ ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन ऑकर्स टुगेदर इन. ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन ह्या दोन्ही प्रोसेस एकत्र घडत आहेत, कुठे घडणार आहे, ठीक आहे, हे विचारलं. जनरली काय होतं, युकॅरियोट्समध्ये ना ट्रान्सक्रिप्शन झाल्याच्या नंतर ट्रान्सलेशन कॅरी आउट होतं, कारण की युकॅरियोट्समध्ये ट्रान्सक्रिप्शन नंतर काय होणार आहेत तर तुमच्याकडे काही रिपिटेशन्स येणार आहे, म्हणजेच काही इंट्रॉन्स आणि काही एक्झॉन्स तयार होणार आहे. सो लेट्स से दिस इज द इंट्रॉन, दिस इज द एक्झॉन. हा इंट्रॉनचा पार्ट आहे, हा एक्झॉन, पुन्हा हा इंट्रॉन. मग आता हे जे इंट्रॉन आहेत हे रिपिटेटिव्ह सिक्वेन्स आहे, तर ह्यांना रिमूव्ह करणं गरजेचं आहे. मग काय होतं, ट्रान्सक्रिप्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला हे पार्ट मिळतो, रफ एक RNAचं स्ट्रक्चर मिळतं. त्यानंतर काय होणार आहे, इथे स्प्लायसिंग प्रोसेस होणार आहे. स्प्लायसिंगमध्ये काय होतं, जे नॉन कोडिंग आहे इंट्रॉन्स त्यांचं रिमूव्ह होतं आणि फक्त तुम्हाला काय मिळणार आहे, फक्त तुम्हाला मिळणार आहेत एक्झॉन्स, ठीक आहे. आणि एक्झॉन्स मिळाल्याच्या नंतर इथे प्रोसेस काय होईल, ट्रान्सलेशनची प्रोसेस होईल. कोणाच्या केसमध्ये, युकॅरियोट्स. पण प्रोकॅरियोट्सच्या केसमध्ये असं होतं का, नाही. युकॅरियोट्समध्ये पण पर्टिक्युलर एक्झाम्पल्समध्ये सांगितलं आहे मी. नाव बोथ ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन ऑकर्स टुगेदर. त्यांनी आता ऑप्शन देताना काय केले, ऑर्गॅनेलीज विचारलेले, म्हणजे कन्फ्युजन होण्यासाठी ऑर्गॅनेलीज विचारले. आता हे असे ऑर्गॅनेली कोणते आहेत की ज्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन सोबत होतं आहे. ऑप्शन्स आहेत मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड न्यूक्लियस, ठीक आहे. मग यापैकी तुम्हाला सांगायचं आहे 2 and 4 करेक्ट आहे की 1 and 2 करेक्ट आहे की 3 करेक्ट आहे की 4 ओनली. सो हे एक लक्षात घ्या, मायटोकॉन्ड्रिया असेल किंवा क्लोरोप्लास्ट असेल हे काय आहेत, प्रोकॅरियोट्सपासून आलेले आहेत. म्हणजेच हे जे काही इव्हॉल्व झालेत ते एंडोसिम्बायोटिक थेरीपासून इव्हॉल्व झालेले आहेत. म्हणजेच हे प्रोकॅरियोट्सपासून युकॅरियोटिक सेलमध्ये आलेले आहे. मायटोकॉन्ड्रिया पण काय आहे, प्रोकॅरियोट्समधून युकॅरियोटिकमध्ये आलं आहे, किंवा क्लोरोप्लास्ट पण काय आहे, प्रोकॅरियोट्समधून युकॅरियोटिकमध्ये आलेलं आहे. म्हणजेच डेफिनेटली ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन जे आहेत, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट हे जे काही दोन ऑर्गॅनेली आहे यामध्ये सायमल्टेनियसली घडून येते. सो द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज 1 and 2 ओनली, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग सायंटिस्ट आर नॉट असोसिएटेड विथ द जेनेटिक कोड. खालीलपैकी कोणते सायंटिस्ट आहे की ज्यांनी जेनेटिक कोडशी रिलेटेड कुठलंही काम केलेलं नाही, ठीक आहे. ऑप्शन्स बघा, गॅमो, त्यानंतर निरेनबर्ग, त्यानंतर खोराना अँड 4th वन इज द ग्रिफिथ. आता तुम्हाला हे तिन्ही जरी नसतील माहिती, तुम्हाला एवढं तर माहिती आहे की ग्रिफिथने हे काही केलेलं नाही आहे जेनेटिक कोड. ग्रिफिथ कशामध्ये काम करत होता, ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काम करत होता. कशामध्ये, ट्रान्सफॉर्मेशन, जेनेटिक DNA ची डिस्कवरीसाठी त्याने काम केलेलं आहे, ठीक आहे. मग ऑप्शन्स आहे 4 बनली तर तुम्ही इनकरेक्ट करू शकतात. त्यानंतर ऑप्शन्स आहे 1 and 2, त्यानंतर 3 and 4. आता इथे 4 आहे म्हणजे तुम्ही इनकरेक्ट करू शकतात हे ऑप्शन. त्यानंतर 1, 2 and 3 असे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता आपल्याला हे माहिती आहे की खोराना हा जो होता, हे खोराना हे आपले इंडियन सायंटिस्ट आहे, हे तर डेफिनेटली इन्वॉल्व होते जेनेटिक कोड फॉर्मेशनमध्ये, ठीक आहे. किंवा त्यांनी सांगितलेलं आहे की जेनेटिक कोड कशा पद्धतीने असेंबल झालेले आहेत हे कोणी सांगितलं, हे हरगोविंद खुराना ह्या सायंटिस्टने सांगितलेलं आहे. म्हणजेच 3 हे ऑप्शन प्रेझेंट पाहिजे. सो 3 कशामध्ये प्रेझेंट आहे, 3 प्रेझेंट आहे 4th ऑप्शनमध्ये. म्हणजे गॅमो, निरेनबर्ग आणि खोराना हे तिन्ही सायंटिस्ट जे आहेत त्यांनी जेनेटिक कोडमध्ये काम केलेलं आहे. कुठलं जे आहे, विच ऑफ द फॉलोइंग सायंटिस्ट इज नॉट असोसिएटेड विथ द जेनेटिक कोड. जेनेटिक कोडमध्ये कोण प्रेझेंट नाही आहे, तर ग्रिफिथ प्रेझेंट नाही आहे. सो नॉट विचारलंय म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे, ऑप्शन नंबर 4 नाही, ऑप्शन नंबर 1 ज्यामध्ये 4th प्रेझेंट आहे, ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 लक्षात घ्या. विच ऑफ द फॉलोइंग सायंटिस्ट आर नॉट असोसिएटेड म्हणजेच ग्रिफिथ इज नॉट असोसिएटेड विथ द जेनेटिक कोड. बाकी सगळे असोसिएटेड आहेत जेनेटिक कोडसाठी, ठीक आहे. आता गॅमोने काय काम केलेलं आहे, तर ट्रिपलेट हायपोथेसिस त्यांनी सांगितलं आहे. ट्रिपलेट हायपोथेसिस म्हणजे आपल्याला माहिती आहे की 4 कोडॉन्स आहे, ॲडेनाईन, ग्वानिन, थायमिन आणि सायटोसिन. लेट्स कन्सिडर हे 4 कोडॉन्स आहेत. ह्यांची अरेंजमेंट कशी आहे, तर ट्रिपलेटमध्ये अरेंजमेंट हे त्यांनी सांगितलं. म्हणजे असं असू शकतं AUG
ठीक आहे. सीला आपण रिप्लेस करतो यूने. कोडॉन्स आहेत ना, सॉरी हां, कोडॉन्स आहे तर त्याच्यात टी कसं काय येणार, सॉरी. ठीक आहे, अशा पद्धतीचे आहेत, अशा पद्धतीचे आहे. आयदर ते AUG असेल किंवा CCG असेल किंवा GGC असेल. हे काय आहेत, हे ट्रिपलेट फॉर्म झालेले. कशा पद्धतीचं कॉम्बिनेशन, ट्रिपलेट्समध्ये. आणि ट्रिपलेट हायपोथेसिस कोणी सांगितलं, गॅमा 90 नावाच्या सायंटिस्टने. त्यानंतर निरेनबर्गने काय केलं, त्यांनी सांगितलं की 64 पॉसिबल कॉम्बिनेशन्स होऊ शकतात. 64 पॉसिबल कॉम्बिनेशन कशा पद्धतीने होणार आहे की आपण म्हटलं की हे काय आहेत, हे 4 कोडॉन्स आहेत. हे 4 कोडॉन्सच आलटून पलटून ट्रिपलेटच्या फॉर्मॅटमध्ये येतात. म्हणजेच मी जर असं म्हटलं की हे 4 कोडॉन्स आहेत आणि ते 3 टाइम्स परत येत आहे. याचे पॉसिबल कॉम्बिनेशन किती आहे, पॉसिबल कॉम्बिनेशन आहे 64. ठीक आहे. तुम्हाला जर असं कोणी म्हटलं की तुमच्याकडे 5 कोडॉन्स आहे, लेट्स कन्सिडर मी असं म्हटलं की इथे टी पण इन्वॉल्व करा, 5 कोडॉन्स आहेत आणि ते आहेत ट्रिपलेटच्या फॉर्मॅटमध्ये, किती पॉसिबल कॉम्बिनेशन होतील. मग तुम्ही कसं करणार, 5 × 5 म्हणजेच 125 टोटल कॉम्बिनेशन्स येतील. किंवा तुम्हाला असं म्हटलं की फक्त तुमच्याकडे 2च कोडॉन आहेत आणि ते ट्रिपलेट फॉर्मॅटमध्ये आहे. लेट्स कन्सिडर 2च कोडॉन आहे, म्हणजे A आणि G हे 2च कोडॉन आहे तुमच्याकडे आणि हे आहे ट्रिपलेट फॉर्मॅटमध्ये. मग तुम्ही काय करणार, 2 × 2 × 2 किती पॉसिबल कॉम्बिनेशन, दॅट इज द 8. सो अशा टाईपमध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकतात. आणि असंच कॅल्क्युलेशन करून निरेनबर्गने काय सांगितलं, 64 पॉसिबल कॉम्बिनेशन्स होऊ शकतात. कारण की 4 कोडॉन्स आहे, 4 कोडॉन्स ट्रिपलेटच्या फॉर्मॅटमध्ये किती टाइम्स येऊ शकतात, 4 4 4, कारण की ट्रिपलेट्स आहेत. जर हे क्वाड्रुप्लेट्स असतील तर काय केलं असतं, 4 × 4 × 4 × 4 म्हणजे 4 टाइम्स असतील. म्हणजेच ते ट्रिपलेट नसून क्वाड्रुप्लेट्स असतील तर काय केलं असतं, 4 × 4. किंवा ड्यूप्लेक्स असतील तर काय केलं असतं, 4 × 4. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात, कॅल्क्युलेशन्स करू शकतात. हे सगळे पॉसिबल कॅल्क्युलेशन कोणी सांगितले, निरेनबर्ग नावाच्या सायंटिस्टने. त्यानंतर आहे खोराना नावाच्या सायंटिस्टने काय सांगितलं, दिस इज द हरगोविंद खोराना, द केमिस्ट हू क्रॅक द DNA कोड. ह्यांनी सांगितलं की DNAच्या कोडमध्ये काय प्रेझेंट आहे, ॲडेनाईन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन हे काय आहेत, हे सगळे कोड आहेत. कुठे प्रेझेंट आहे, DNA मध्ये. हे कोणी सांगितलं, खोराना नावाच्या सायंटिस्टने. सो रिमेंबर दॅट. नेक्स्ट क्वेश्चन इज, विच ऑफ द फॉलोइंग इज द सलाइन फीचर ऑफ द जेनेटिक कोड. खालीलपैकी जेनेटिक कोडचं कोणतं फीचर आहे. बरेचदा क्वेश्चन्स विचारले जातात, यावरती आधारित खूप वेळेस विचारलं गेलेलं आहे. रिपिटेशनमध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. सो तुम्हाला जेनेटिक कोडचे फीचर्स माहिती पाहिजे. ऑप्शन्स आहेत डिजनरेट, युनिव्हर्सल, अनॲम्बिग्युअस अँड ट्रान्सक्रिप्शन. इझिली तुम्ही सांगू शकतात ना, ट्रान्सक्रिप्शन हा जो आहे हा डिफरंट फेनॉमिनॉन आहे, दॅट इज नॉट रिलेटेड विथ युअर जेनेटिक कोड. जेनेटिक कोड काय आहे, तो डिजनरेट आहे, तो युनिव्हर्सल आहे. युनिव्हर्सल म्हणजे इथे पण जेनेटिक कोड सेम असेल, तुम्ही फॉरेनमध्ये गेलात तिथे पण जेनेटिक कोड सेमच असणार आहे. सो वी कॅन से दॅट इज द युनिव्हर्सल. अनॲम्बिग्युअस आहे, निश्चित आहे. सो इन दिस वे वी कॅन से दॅट इज द 3 ऑप्शन इज द करेक्ट वन. खालीलपैकी काय विचारलं, सलाईन फीचर कोणते आहेत. हे 3 सलाईन फीचर्स आहेत. मग ऑप्शन इज द 1, 2 and 3. सो द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. नेक्स्ट, tRNA इज ऑल्सो कॉल्ड. tRNAला आपण काय म्हणतो, tRNA म्हणजे ट्रान्सफॉर्मिंग RNA, जो की ट्रान्सफर करत असतो सिक्वेन्सला. सो दॅट वी कॅन से दॅट इज द tRNA. ऑप्शन्स काय खालीलपैकी tRNAला आपण काय म्हणू शकतो. tRNAला आपण अडॅप्टर RNA म्हणू शकतो, सोल्युबल RNA म्हणू शकतो, hnRNA म्हणू शकतो, rRNA म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, आता rRNA तर म्हणू शकत नाही, बिकॉज द डिफरंट टर्मिनॉलॉजी. tRNA हा वेगळा प्रकार झाला आहे, ठीक आहे ना. rRNA हा रायबोसोमल RNA आहे. सो इनकरेक्ट तर ते करू शकतो. मग ऑप्शन असतात 3. आता hnRNA म्हणजे हा डिफरंट टाईपचा RNA, ह्याला आपण हेट्रोजिनियस RNA असं म्हणतो, म्हणून त्याला hnRNA म्हणतो. सो दॅट इज ऑल्सो द इनकरेक्ट ऑप्शन. हां, tRNAला आपण अडॅप्टर RNA म्हणू शकतो किंवा अडॅप्टर सिक्वेन्स त्याच्यात प्रेझेंट असते, किंवा त्याला सोल्युबल RNA असंही म्हणतात, sRNA. सो द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज 1 and 2. ठीक आहे, बघा ऑप्शन 1 and 2. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात.
हायड्रोलिसिस ऑफ लॅक्टोज इल्ड. लॅक्टोजचं हायड्रोलिसिस जर तुम्ही केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? हायड्रोलिसिस म्हणजे ब्रेकडाऊन करायचं आहे. मग लॅक्टोजचं केल्याच्यानंतर तुम्हाला काय मिळेल? सो द लॅक्टोजचं मिळाल्याच्यानंतर तुम्हाला मिळेल ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज, फ्रुक्टोज, माल्टोज, हे 4 ऑप्शन्स आहेत. पण करतात कशाचं ब्रेकडाऊन तुम्ही? लॅक्टोजचं करतात म्हणजे तुम्हाला काय मिळेल? ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. सो ऑप्शन नंबर 1 and 2 only is the correct option. So in this way we have completed all the questions which I think it is the most probable questions. मला असं वाटतं की यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात किंवा हे कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे त्यावरती आधारित मी काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत. ही सिरीज आपली अशीच सुरू राहणार आहे. तुम्हाला जर माझं हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत तुमच्या फ्रेंड्ससोबत जे कोणी प्रिपरेशन करत आहे CETचं, MH सेटचं किंवा CSIR नेट, गेट, पेट अशा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह लाईफ सायन्सेसच्या एक्झाम्सचे प्रिपरेशन करत असाल तर डेफिनेटली हे चॅनल त्यांच्यासोबत शेअर करा. त्यांना नक्कीच ह्याचा फायदा होईल. सो थँक्यू सो मच.